आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। धनंजय मुंडे यांनी व्यक्तिगत कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती। दरम्यान उपचार सुरू असल्यामुळे आणि मुंबईमध्ये घर नसल्यामुळे सातपुडा बंगला सोडला नाही, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। तर उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मात्र मुंबईत घर असल्याचा उल्लेख। धनंजय मुंडेंची मुंबईत 3 ते 4 घरं, पण जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी माझ्या घरी यावं। करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंना घरी येऊन राहण्याची ऑफर। धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार नाहीत, आमदारकीही गमवावी लागणार, करुणा मुंडेंचं वक्तव्य। तुझा फ्लॅट आहे, तू या घरामध्ये राहा आणि जरी तुला वाटेल तुला माझ्या सोबत नाही वाटेल तर मी सोडून जाते, मी कुठेतरी रेंटवरती राहते, तू या घरामध्ये येऊन राहा पण सरकारी बंगला सोड। धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसतील तर त्यांना सामानासकट बाहेर काढायला हवं। धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का, अंजली दमानिया यांचा सवाल। तर सरकारला कोर्टात खेचण्याचा देखील दमानियांचा इशारा। खाली केला नाही तर त्यांचं सामानासकट बाहेर केलं गेलं पाहिजे, पण तसं सरकार करणार नाही, कारण ते देवेंद्र फडणवीसांचेही मित्र आहेत आणि अजित पवारांचेही मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अशी कारवाई केली जाणार नाही। सिंधुदुर्गच्या ओरोसमध्ये वैभव नाईकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। भेटीदरम्यान मुंबई गोवा महामार्गाबाबत वैभव नाईकांनी गडकरी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली। चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस गावामधील एकाच घरात 119 मतदारांची नोंद, मात्र प्रत्यक्षात त्या घरामध्ये 2च मतदार। जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास सुरू। निवडणूक काळात मतदान वाढवून देण्याचा दावा करणारे लोक फिरतात, हे सगळं बकवास आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। 3-4 निवडणुकीपूर्वी मार्केटमध्ये काही लोक फिरत असतात, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, खर्च करायला तयार असाल तर आम्ही तुम्हाला निवडून आणून दाखवतो, ही सगळी बकवास आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये गणेश मंडळांची बैठक संपन्न। पोलिसांनी योग्य समन्वय राखावा, पुण्यात विसर्जन मिरवणुकांचं नीट नियोजन करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। वरळी बीडीडी चाळीच्या काही रहिवाशांना उद्या नवीन घरांची चावी मिळणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। उद्याच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण, मात्र भाषणाची संधी नाही।